गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण नाश्त्यासाठी पोहे बनवूयात. मला भूक लागलेली आहे आणि माझी बायको आळशी आहे त्यामुळे ती लवकर उठलेली नाही आहे. सो आजचा नाश्त्याचा जो काही नाश्ता आहे तो मी बनवणार आहे. चला तर माझ्यासोबत तुम्हीही मला नाश्ता बनवण्यासाठी मदत करा. तर आजचा आपला नाश्ता आहे पोहे, चहा आणि टोस्ट. सो पहिल्यांदा मी कांदा कापून घेत आहे. तुम्हाला पोहे कसे लागतात? मी कधी कधी चटणीचे पण पोहे बनवतो. मोस्टली मिसेसला मला चटणीचे पोहे आवडतात, पण माझ्या बायकोला हळदीचे पोहे आवडतात आणि मी हळदीचे बनवतो. अदरवाईज मी चटणीचेच केले असते. कांदा पण कापून घेतोय आणि मला सवय आहे जेवण बनवण्याची. मला आवडतं जेवण बनवायला. आळस करत नाहीये मी कधी. तिला जुळत नसेल त्यावेळेस मी स्वतः बनवतो. ती मम्मीला सांगताना माझ्या सांगते की सगळा स्वयंपाक ती बनवते. असं घरच्यांना सांगताना बोलते लय त्रास देतो तो, पण मी काय त्यावर रिॲक्ट होत नाही. आपलं आपण काम करत राहायचं. आपलं काम आणि आपण प्रत्येकाला उत्तर देत बसायचं नाही. कांदा बारीक चिरायचा. बारीक चिरला की मला आवडतो. यार तिखट आहे, खूपच तिखट कांदा आहे. कांदा तसा आपण एक कापून घेतलेला आहे. पोहे भिजवून घेऊया. पोहे भिजवण्यासाठी आपण या भांड्यात बनवायचे. आपल्याला कढईमध्ये रात्रीची भाजी असो. आपल्याकडे छोटंसं मिरच्या कापून घेऊया. कढीपत्ता टाकतात का ग? कधी टाकायचा असतो? परतताना. कढीपत्ता 2-3 पानापासून कढीपत्ता पण टाकूया पोह्यामध्ये. बघू, पहिल्यांदा करतोय कढीपत्ता टाकून. तसे मी रोजच चांगले आणि खमंग पोहे बनवतो. एकदम सुटसुटीत होतात माझे पोहे. तुम्हाला दाखवेन. नशीबात चांगले व्हावेत. हा व्हिडिओ बनवते. मिरच्या मला जास्त आवडतात. मिरच्या खायच्या असतात कारण की डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी. कोथिंबीर बारीक करूयात. कोथिंबीर बारीक करून कोथिंबीर वरून टाकता येते आपल्याला. आणि कोथिंबीरमुळे खरंच खूप पोहे चांगले लागतात. बारीक बारीक अशी चिरायची. कोथिंबीर छोटी छोटी बारीक झालेली आहे. तुम्ही पोहे खाणार आहे? चला
किती किती नशीबवान असेल ती बायको, तिला नवरे साथचं भेटते. आणि माझ्या मम्मीला सांगते की सगळा स्वयंपाक मी बनवतो, तुमचा मुलगा मला लय त्रास देतो, असं तसं 4 भाज्या करायला होतं. ॲक्च्युलीमध्ये हे सगळं खरं नाही आहे. हे सगळं मला मुलीने विक्टीम म्हणून पोळ्या पण भिजवून घेतले. त्यामध्ये आपण आता हळद टाकू. हळद आणि मीठ पोह्यातच टाकूया. भिजवलेल्या पोह्यामध्ये हळद आणि मीठ आपण टाकू. मीठ शक्यतो मी कमी टाकतो. ओके. इंडक्शन चालू करू. पोहे अजून भिजवावेत, कमी वाटतात आपल्याला. आणखी दिवसभर स्टिकिंग भेटणार नाही आहे, सो त्यामुळे तर आपण कांदा, मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता सर्व घेतलेला आहे. इंडक्शन चालू करूया. आणि हा इंडक्शनचा पातेला जरा वाजता जोर आहे. तेल कमी वापरायचं. Pika 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 Pikachu 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 Pika 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 Pikachu. बघा ही पारेशी नाही आपल्याला शिकवतो. किती दूर आहे हे आहे मला दूर असतं का इंडक्शन. आहे कांदा टाकायचा आहे आपण आता. आणि आपल्याला पक्कड आवड म्हणजे पक्कड बघ ठेवली. शेंगदाणे टाकायचे.
समजतं आपल्याला. चला आता पोळी टाकूया आपण. मीठ तर टाकलेलं आहे आपण पोळीमध्ये, त्यामुळे मीठ फोडणीमध्ये टाकायची गरज नाही लागत. पित्ताचा त्रास होतो त्यामुळे आपण हळद आणि मीठ पोळी भिजवलेली पोळीमध्ये टाकतो. घेतलेलं आहे बऱ्यापैकी पोळी. कढई धुवा पाहिजे की हळद आणि मोदीमुळे सांगितलं तेल कमी वापरा, त्यामुळे तेल मोदीमुळे नाही पण मी आधीपासूनच तेल कमी करा. ओके बऱ्यापैकी मी व्यवस्थित त्याला हलवलेलं आहे. मस्त झालेलं आहे. त्याला फक्त कोथिंबीर टाकून पुढे चांगले असं वरून एक कोथिंबीर टाकून थोडं वापरायचं ते. अजून थोडी कोथिंबीर टाकू आपण. वापरले की सुट्टे सुट्टे होतात आणि एक नंबर लागतो. पोह्याचं काम झालेलं आहे. आता आपण चहा बनवायचा. चहामध्ये आम्ही साखर यूज करत नाही कारण की साखरेमुळे खूप मोठे प्रॉब्लेम आहे. कारण की मी मेडिकल सेक्टरमध्ये काम करत असल्यामुळे साखरेला मी पूर्णपणे बॅन करतो माझ्या स्टेजवर. साखर दूध आमच्या घरामध्ये एवढ्या म्हशी असतात, आम्ही आत्तापर्यंत कधीच दुधाचा चहा पिलेला नाही आहे. आपण म्हणतो की ही सो कॉल्ड सोसायटीचा प्रत्येक रूल हा योग्यच असतो असं नाही आहे. आपल्या तब्येतीची काळजी आपण घ्यावी लागते. ओके मी झाकण शोधतो आहे. झाकण खाली पडलेलं होतं आपल्या. ओके चहासाठी मी घेतो हा गुळाची क्यूब. पाणी घेते. आता आम्ही दोघे आहेत तर आम्ही दोघांपुरतो. ओके पावडर खूप छान आहे आमच्याकडे. पप्पांनी आणून दिलेली आहे चॉकलेट चहा पावडर. ओके ठेवलेलं आहे. त्यासाठी चहा पावडर टाकली ना. ओके चहा पावडर. ओके मोबाईल हलवावा लागेल. चहा पावडर त्याच्या खाली आहे. आपला जिभेच्या चोचल्यासाठी हेल्थ बरोबर कधीच आयुष्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही, जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन
आपल्याला नाही आहे, आपल्याला तर द्यावं लागतं, पण शक्यतो हा एक क्यूब आहे, गुळाचा क्यूब आहे. आणि हा गुळ पण सेंद्रिय म्हणतात, कंपनीवाले सेंद्रिय गुळ आहे, पण मला तर नाही वाटत आहे हा सेंद्रिय. दिसतोय का तुम्हाला? नुसतं मार्केटिंग फ्रॉडगिरी चालू आहे. आता तुकाराम मुंडे आपले सत्तेमध्ये आलेले आहेत, फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटमध्ये. बघूया आता ते कशा पद्धतीने कारवाई करतात आणि कशा पद्धतीने ह्या अन्न भेसळ युक्त भारत बनवतात. आपण बघूया. 2च क्यूब टाकतो आम्ही, कारण की आधीच आपल्याला साखरेमुळे आम्हाला त्रास नाही आहे, पण आपण काळजी घ्यावी लागते. आमच्या घरचा आंबा आहे, चवीला आहे. ही साखर आहे, ही साखर पोळीला खूप हे करते. तुम्हाला दाखवतो. वाव, एक नंबर वास येतो. टेस्ट करूया. जर मीठ कमी असेल तर पोळी करतो मी. एक नंबर, मजा येते यार. असे सुटसुटीत झाले ना, मजा येते. आधी मला सुटसुटीत येत नव्हते. चहा झालेला आहे. ह्या गुळाचा चहा एक नंबर लागतो. म्हणून मला डाऊट येतो की हा नक्की सेंद्रिय गुळ आहे का. तुमचं काय म्हणणं आहे सांगा. आणि आमच्या घरामध्ये तुम्ही बघाल तर, कारण की आम्ही दोघंच राहतो आणि आम्हाला पुढे मागे भला मोठा बॅकग्राऊंड जरी असला तरी आमच्या दोघांच्या मदतीला कोण येणार नाही. सो आमच्या दोघांची काळजी आमच्या दोघांनाच घ्यायची आहे. ह्या पद्धतीने मी माझ्या बायकोलाही ट्रेन केलेलं आहे की तू म्हणशील की तुला मदतीला लोक येतात. असं नाही आहे, कधीच कुणावर अवलंबून राहायचं नाही आहे. आपणच आपल्या शरीराची स्वतःची काळजी घ्यायची. हे आपले पोहे, हेच पोहे पुण्यामध्ये 25 ते 30 रुपये एवढे भेटतात. आणि पोरं हेच पोहे खात बसतात. चला आपला ताट वाढव. लवकर हा मी व्हिडिओ अपलोड करेन. तुम्ही लाईक सबस्क्राईब करा. आणि एका कुकला जो परिस्थितीची जाणीव ठेवून स्वतःला काहीतरी सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतोय. अच्छा, चहा मी जास्त पीत नाही.
चला तर मग आपला नाश्ता करूया.